हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 244. तैसे दृश्य का द्रष्टा, या दोन्ही दशा वांझटा, पाहता एकी काष्ठा, स्फूर्ती मात्र तो. अर्थात तसे पाहिले असता दृश्य किंवा द्रष्टा या दोन्हीही अवस्था व्यर्थ आहेत. कारण सखोल विचार करता तेथे आत्मपरब्रह्म हेच एकमात्र स्फूर्तिरूप आहे. मागील ओव्यांमध्ये दिलेल्या दृष्टांतावरून आणि त्यांच्या निरूपणावरून हेच सिद्ध होते की दृश्य किंवा द्रष्टा अशा दोन्हीही अवस्था व्यर्थ आहेत. त्यांचा काथ्याकूट करण्यामधून हाती एकच लागते आणि ते म्हणजे दोन्हीही अवस्थेत तेच ते एकमेव आत्मपरब्रह्म आहे. येथे त्याशिवाय अन्य काहीही नाही. विश्वात अव्याहत सुरू असलेली उत्पत्ती, स्थिती, लय किंवा जागृती, स्वप्न, सुषुप्ती अशा आपल्या दिनक्रमाच्या अवस्था किंवा असेच सर्व काही, यामध्ये तेच ते एकमेव आत्मतत्व आहे. येथे अन्य काहीही नाही. याचा अर्थ असाही आहे की आत्मपरब्रह्माचा विचार करता दृश्य आणि द्रष्टा एकच आहेत. तथापि त्यांचा घेण्यात येत असलेला उपभोग, त्यांचा करण्यात येत असलेला उपयोग यामुळे दृश्य आणि द्रष्टा यातील निराळेपण अधोरेखित होते. यामुळे त्यांच्यात एक सीमारेखा निर्माण होते. कारण दृश्याचा भौतिक उपभोग विशेष करून मानवाला जन्मोजन्मी उपभोगात अडकवतो. तथापि दृश्य हा द्रष्ट्याचाच विस्तार आहे हे ज्ञान असेल तर त्याचा द्रष्ट्याच्या सृष्टीलीला अवलोकन करणे याला अनुसरून त्यासाठी पूरक असाच त्याचा उपयोग केला जातो. या ओवीचा हाच उपदेश आहे. ओवी क्रमांक 245. ये स्फूर्ती कडोनी, नाही स्फूर्ती मात्र वाचोनी, तरी काय देखोनी देखतू असे. अर्थात येथे फक्त स्फूर्तिमय परमचैतन्य आहे. येथे परमचैतन्याशिवाय अन्य काहीही नाही. मग असे असताना कोणी कोणाला पाहिले? ब्रह्मांडात एकमेव परमचैतन्यच आहे. येथे त्याशिवाय अन्य काहीही नाही. असे जर असेल तर द्रष्ट्याने दृश्याची लीला अनुभवली किंवा दृश्याने द्रष्ट्याचे दर्शन घेतले तर दोन्हीही एकच आहेत. यामुळे जर ते दर्शन घेणारा आणि ते दर्शन देणारा असे दोन्हीही ठिकाणी कैवल्यानंद होत असेल तर द्रष्टा आणि दृश्य हा भेद गौण आहे. त्याची दखल घ्यायची आपल्याला काहीही गरज नाही. या भेदाची दरी भरून गेली आहे. हेच जीवनाचे साफल्य आहे. आपण आपल्याकडून सर्वतोपरी योगाचरण करावे. या सृष्टीचा कैवल्यानंद घ्यावा. अशा प्रकारे जीवन जगताना जर आपल्याला आपले जीवन आनंदात व्यतीत होत आहे असे जाणवत असेल, जर आपल्या समस्यांचा निपटारा सहजच होत असेल, जर आपल्याला आयुष्यातील सुखदुःखांचा ताणतणाव जाणवत नसेल, तर याचा अर्थ ते द्रष्ट्याचे वरदान आहे. तर तुमच्या जीवनशैलीला तो त्याचा आशीर्वाद आहे. तुमच्या जीवनाची यात्रा सुमार्गी आहे. याचा अर्थ असाही आहे की द्रष्टाही आपल्या जीवनाची लीला साक्षीत्वाने अनुभवत आहे. त्यायोगे त्यालाही समाधान आहे. आपल्या जीवनशैलीत बदल करावा असे नियतीला वाटत नाही. जीवनाचा ओघ कसा सरळ मार्गाने प्रवाहित होत आहे असे दोन्हीकडून कैवल्य आहे. द्रष्टा दृश्य दोन्हीही ब्रह्मांडात मोठ्या आनंदात आहेत. ओवी क्रमांक 246.
पुढे फरके ना दिसते, ना मागे डोकावी देखते, पाहता येणे ययाते स्फुरद्रुपची. अर्थात आत्ता आत्मपरब्रह्म जसे दिसत आहे तसेच ते पुढे दिसत आहे. मागे डोकावले तरीही ते तसेच दिसत आहे. याला मागे पुढे कसेही पाहावे तरी ते सदा परमचैतन्यच जाणवत राहणार आहे. आत्मचैतन्य अनादी अनंत आहे. विशेष असे की या ब्रह्मांडात अनेकानेक घडामोडी सतत होत राहतात. त्यात कायम उलथापालथी होतात. अनंत वस्तुजगत निर्माण होत असते आणि कालांतराने ते नष्ट होते. कारण चैतन्य याचा अर्थच सतत परिवर्तन होत असणे. तसे नसेल तर चैतन्य या शब्दाला काहीही अर्थ नाही. तरीही यात एकच गोष्ट न बदलणारी आहे आणि ती म्हणजे हे सर्व ज्यामुळे होते आणि होत असते ते आत्मपरब्रह्म. भौतिक मर्यादेत उदाहरण. विजेवर दिवे लागतात. विजेवर अनेक प्रकारची यंत्रे चालतात. तरीही ज्यामुळे दिवे लागतात, ज्यामुळे यंत्रे चालतात, त्या विजेत काहीही फरक होत नाही. ती जशी असते तशीच असते. घरामध्ये अनेक जण काही काळ राहतात जातात. घर तसेच असते. आपण हे वैश्विक रहस्य ओळखावे. सदा सर्वदा सर्वत्र परमचैतन्य आहे. म्हणजेच सदा सर्वदा सर्वत्र आनंदी आनंदच आहे. जीवन जगताना बदल होणारच, उलथापालथी घडणारच, कमी जास्त होत असणारच. तथापि यामुळे आपण कधीही चुकूनसुद्धा विचलित व्हायचे नाही. जे जेव्हा जसे समोर प्राप्त होत जाते त्याचा स्वीकार करून जीवनाचा केवळ आनंद आणि आनंदच घ्यायचा आहे. येथे त्याशिवाय अन्य काहीही नाही. समजा घरात जाता येता खुर्चीत पाय अडकला आणि आपण आपटलो, तर आता याचा स्वीकार करावा. जे घडले त्याचा हसत हसत आनंद घ्यावा. ती खुर्ची वाटेत कशी आली याचा शोध घेण्यापेक्षा याचा स्वीकार करावा. पुन्हा असे होऊ नये म्हणून चालताना आपण पाहून चालावे. घरात खुर्ची कशी ठेवावी यावर बौद्धिक पाजळू नये. तेथे बौद्धिक पाजळण्याचे आपल्याला सुख आणि अहंकारही आहे आणि ते ऐकण्यात इतरांना दुःख आहे. यात आनंद कोणालाच नाही हे प्रकर्षाने लक्षात घ्यावे. आपण हसत हसत याचा स्वीकार केल्यावर इतरांच्यात कदाचित सुधारणा होईल, त्यात आनंद आहे. तथापि तुमच्या बौद्धिकाने फरक होईलच असे नाही. त्यातून झाला तरी त्यात दुःख आहे. आता माऊली येथून पुढे ओवी क्रमांक 247 ते 250 पर्यंत दृष्टांत देत आहेत. ओवी क्रमांक 247. कल्लोळी जळी घातले, सोनेनी सोने पांघुरले, दिठीचे पाय गुंतले दिठीसीची. अर्थात पाण्याच्या लाटेत पाणी घातले, सोन्याने सोन्याला पांघरले, दृष्टी दृष्टीत थबकली तर मूलतः काहीच फरक होत नाही. पाण्याच्या लाटेत पाणी घातले, सोन्याला सोन्याने मढविले, दृष्टी दृष्टीत खिळवून ठेवली तर यात मूलतः काहीच फरक होत नाही. तीच गोष्ट त्यात मिसळते. ओवी क्रमांक 248. श्रुतीसी मेळविली श्रुती, धृतीसी मेळविली धृती, का तृप्तीसी तृप्ती बोगरिली. अर्थात शब्दात शब्द वाढविला, सुगंधात सुगंध मिसळला किंवा तृप्तीने तृप्ती वाढविली तर मूळ स्थितीत काहीच फरक होत नाही. शब्दरचनेत शब्द जोडून शब्द वाढविले, सुगंधात सुगंध मिसळला किंवा तृप्तीने तृप्ती वृद्धिंगत केली तर त्यात काहीही भेद आढळणार नाही. ओवी क्रमांक 249. गूळ गुळे परिवाडिला, मेरू सुवर्णे मढिला, का ज्वाळा गुंडाळीला अनळू जैसा. अर्थात गुळाने गूळ माखला, सुवर्णाचा मेरू पर्वत सोन्याने मढवून काढला
किंवा ज्वाळा अग्नीने गुंडाळून घेतल्या तरीही यात निराळेपणा काहीच नाही. गुळाने गूळ माखून काढला, मुळातच सोन्याचा असलेला मेरू पर्वत सोन्याने मढविला किंवा अग्नीच्याच ज्वाळा अग्नीने वेढून घेतल्या तर यात मूळ असलेल्यानेच त्याला वेढून घेतले आहे. त्यात भेद काहीही नाही. हरिओम.